ठिकाणी लक्षात असू द्या, येत्या 7 फेब्रुवारीला मतदान केंद्रात जाऊन वरून 2 नंबर म्हणजे कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या लोकप्रिय व हक्काच्या उमेदवार राधिकाताई ठाकरे यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा. आपल्या राधिकाताई ठाकरे या स्वतंत्र आपल्या भाजप पक्षातून म्हणजे कमळ निशाणीमधून उभे आहेत आणि आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी विजय करायचा आहे. म्हणून 7 फेब्रुवारीला फक्त आणि फक्त कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या हक्काचे उमेदवार म्हणजे राधिकाताई ठाकरे यांना प्रचंड मतांनी विजय करा. वरून 2 नंबर, वरून 2 नंबर. ताई माई अक्का विचार करा पक्का, ताई माई अक्का विचार करा पक्का, कमळच मारा शिक्का. म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून ग्रामीण भागात त्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 4 दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. आज सकाळी वंजारपाडा येथून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर झेंडेवाडी आणि हंबरपाडा यांसारख्या विविध गावांमध्ये पदयात्रा काढण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी उमेदवाराचे उत्साहात स्वागत केले. गेली 4 दिवस झाले भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रचार आणि प्रसाराचा झंझावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आम्हाला ह्या ठिकाणी सर्वांना अभिमान आहे का पहिल्यांदाच कमल या चिन्हावरती राधिका किशोर ठाकरे जिल्हा परिषदला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आम्हाला स्वतःलाच खरं तर अभिमान वाटतो का ज्या कमळावरती नरेंद्र मोदी साहेब निवडणूक लढतात आणि जिंकतात त्याच कमळावरती आम्हाला निवडणूक लढण्याचं भाग्य मिळतंय आणि आम्हाला खात्री आहे का ह्या निवडणुकीमध्ये राधिका ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवतील आणि कमल ह्या वेळेस नक्की फुलणार. खूप चांगला प्रतिसाद आहे. आज आम्ही सकाळीच वंजारपाडा इथून प्रचाराला सुरुवात केली होती. तिथे सुद्धा आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर आम्ही झेंडेवाडी आणि तसेच हंबरपाडा या ठिकाणी 2 ठिकाणी प्रचार केलेला आहे. तिथे सुद्धा चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि नवे तर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचा लोकांचा एक हे प्रचाराचा एक रिस्पेक्ट आणि एक चांगली आम्हाला एक वागणूक मतदारांकडून मिळते आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटतंय का यावेळेस कमल फुलेल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात विजयी होईल.